सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर भरपूर ताईंनी विचारले की ताई श्रीयंत्राची सेवा कशी करावी किंवा श्रीयंत्राचं महत्त्व काय आहे. तर श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्यांचं आसन आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंना श्रीयंत्र प्रिय आहे. त्यामुळे बघा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करून करा किंवा श्रीसूक्त किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही ह्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता. तर आता बघा सुंदरसं श्रीयंत्र आहे. स्वामी मूर्ती 8मध्ये तुम्हाला मिळेल. खाली नंबर दिले आहे त्याच्यावरती बुकिंग करू शकताय. आता इच्छापूर्ती कलशाची सुद्धा मी सेवा सांगितली आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. थोडीशी साखर थोडीशी तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि रोज ग्रहण करायचे ते तीर्थ सगळ्यांनी. इच्छापूर्ती त्याला इच्छापूर्ती कलश असं माझा हा छोटासा चांदीचा आहे. तसं बघा लक्ष्मी कामाक्षी दिवा तुपाचे दिवे 2 लावलेले आहेत. चांदीचा मासा चांदीची मछली आपल्या पूजेमध्ये किंवा देवघरामध्ये असणं शुभ आहे. ह्याला अत्तर लावून पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही ठेवू शकताय. तर म्हणजे प्रत्येक सेवेमध्ये चांदीचा मासा असतोच. तर बघू शकता अशी सुंदरशी आपण पूजा करतोय आणि श्रीयंत्राचा बघा अभिषेक झालेला आहे. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तरी चालते किंवा श्रीयंत्र आता त्यांच्यासमोर ठेवू शकता. तर बघा मी नवीन विष्णू लक्ष्मी बनवून घेतले बघू शकताय. सुंदर अशी बघा केशरी कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज म्हणजे कलर कॉम्बिनेशन बघा म्हणजे असं एका ताईने कस्टमाइज केली होती त्यामुळे मला पण हा कलर खूप आवडला बरं का. आणि विष्णू भगवानचं पितांबर असं पिवळ्या कलरचं आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण आहे किंवा खूप कर्ज आहे किंवा आर्थिक काही ना काही हानी होत असेल तर त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं देवाला अर्पण करायची आहे. पिवळ्या रंगाची मिठाई शिरा म्हणजे जे काही पिवळ्या कलरचं तुम्ही बनवता घरामध्ये पायनॅपल शिरा वगैरे किंवा काही अगदी आणि देवाचा दिवासुद्धा लावताना त्याच्यावर थोडीशी तर हळद तुम्हाला टाकायची आहे. कारण बघा तुमची आर्थिक हानी ह्याच्यामुळे थांबते आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले रिझल्ट काही दिवसामध्ये बघायला मिळतात. तर ही रेमेडी प्रत्येकाने करा. तर कुंकुमार्चनची विधी बघा तुम्ही. कुंकुमार्चनसाठी बघा तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. तर आता हा पाटाबद्दल भरपूर त्यांनी विचारला. तर हा जो पाट आहे मार्बलचा आहे आणि ह्याच्यावरती बघा चांदीचं कोटिंग आहे बरं का. खूप जाड आहे. जवळपास बघा भरपूर ताईंनी ह्या पाटाची इन्क्वायरी पण केली आणि भरपूर ताईंनी हा पाट आमच्याकडं बुकिंगसुद्धा केलेला आहे. तर कुंकुमार्चनसाठी बघा तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि हे कुंकू जे आहे कुंकुमार्चनचं ते तुम्हाला स्टोरेज करायचं आहे. जसं की बघा तुम्ही प्रवासात जाताना पण सोबत ठेवू शकता. आता स्टोरेजसाठी बघा हा बाउल मी बनवून घेतला. ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन जे आपण ह्याच्यावरती करणार श्रीयंत्र ते सगळं कुंकू दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याच्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकताय. कारण कसं आहे आपलं कुंकू जे कुंकुमार्चनचं असतं ते सकारात्मकता पॉझिटिव्हिटी असते आणि गजांत लक्ष्मी पण ह्याच्यावरती आहे तुम्ही बघू शकताय. सुंदर बाऊल आहे हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकताय. आणि कुंकुमार्चनसाठी बघा तुम्हाला कुंकू हळदीचं घ्यायचं आहे आणि तुम्हाला ह्याला अत्तर पण लावून घ्यायचं आहे. तर मी आता गुलाब माता लक्ष्मीला आणि केवढा विष्णूंना तर हे दोन्ही प्रकारचे अत्तर तुम्हाला हे श्रीयंत्राला अगोदर लावून घ्यायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते. माता लक्ष्मी सुद्धा तुम्ही मनोभावे सेवा करा. आता ज्या माझ्या बांगड्या आहेत त्या मी माता लक्ष्मीला अर्पण घालतीये. कारण लक्ष्मीची पहिल्यांदा पूजा माझ्या घरी होते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सगळ्यांचे दुःख दूर होऊ दे आणि सर्वांना माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळू दे. मी हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. विष्णूंना आपण गंध लावायचा आहे. तर आता श्रीयंत्राला आपण अत्तर लावलेलं आहे. अभिषेक नंतर लगेच तुम्हाला अत्तर गुलाबाचं केवड्याचं दोन्ही लावायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. तुम्हाला ह्या दोन्ही बोटामध्ये कुंकू धरायचं आहे. करंगळीच्या शेजारचं अंगठा. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्हाला 108 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला शक्यतो पिवळी फुलं किंवा लाल फुलं श्रीयंत्राला अर्पण करायची आहेत. कारण माता लक्ष्मीला लाल फुलं प्रिय आहेत आणि भगवान विष्णूंना पिवळं फुल. त्यामुळे बघा, तुम्ही दोन्ही प्रकारची फुलं असतील तर तुम्ही अर्पण करू शकता. सध्या तर मॅडम हे छोटेसे गुलाबाची फुलंच आहेत, तर हे मी अर्पण केलेले आहेत. त्याचबरोबर बघा, तुम्ही माता लक्ष्मीची किंवा विष्णूंची मंत्र पुष्पांजली करू शकताय. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः. तर माता लक्ष्मी आता बऱ्याच ताई म्हणतात की माता लक्ष्मी उभी नसावी, कारण भरपूरशे मी कमेंट्स वगैरे बघत असते. पण कसं असतं माहिती आहे का, देव कसा असावा हे आपण ठरवत नाही. देवाला ज्या रूपात तुमच्या घरी यायचं त्या रूपात देव तुमच्या घरी येतोच. त्यामुळे बघा, विष्णूंसोबत लक्ष्मी असली की सौम्य रूपात असते आणि फक्त लक्ष्मी उभी असली तर मग लक्ष्मी माता तुम्हाला खूप चांगलं फळ पण देत असते बरं का. पण विष्णूसोबत असेल तेव्हा ती सौम्य असते आणि स्थिर असते. त्यामुळे बघा, विष्णूसोबत उभी लक्ष्मी चालते. आणि तुमच्या व्यवसायामध्ये बऱ्याच दादांनी ताईंनी आमच्याकडे घेतली. व्यवसाय ठिकाणी पण नक्की ठेवा विष्णू लक्ष्मी आणि त्यांची सेवा करा. त्याचबरोबर बघा, पती पत्नींचे नातेसंबंध किंवा वादविवाद असतील तरी सुद्धा तुम्ही विष्णू लक्ष्मीची सेवा करू शकता. मी 2 वर्षापूर्वी पण सांगितली. विष्णू भगवान माता लक्ष्मीचं नामस्मरण किंवा त्यांचा अखंड जप करत तुम्ही त्याच्यावरती मंत्र पुष्पांजली करू शकता. अशा प्रकारे बघा, तुम्ही सुद्धा छान विष्णू लक्ष्मीची सेवा करा. तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा अनुभव घ्या आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही सेवा करून कसं वाटते. कारण कसं आहे, कोणी सांगण्यापेक्षा ज्या मी सेवा जे छोटे मोठे उपाय सांगते त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी चांगला रिझल्ट हा मिळतोच. आणि भरपूर जणांचे असे अनुभवसुद्धा आहेत बरं का. तर बघा, ही विष्णू लक्ष्मी तुम्ही जर अगदी तुमच्या देवघरात ठेवली तरी तुम्हाला काहीची वाईट रिझल्ट मिळाला. देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. जे काही चांगलं वाईट होतं ते आपल्या कर्माने होतं, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. आणि उभी लक्ष्मी विष्णूंसोबत असेल तर ती सौम्य रूपात असते, कारण ती त्यांच्या पतीसोबत असते. त्यामुळे त्यांची तुम्हाला काही असं टिकत नाही लक्ष्मी किंवा काही नाही. आजपर्यंत तुम्ही बघितलं, माझ्या देवघरामध्ये गेल्या 3 वर्षापासून पितळेची विष्णू लक्ष्मी आहे. मी तिची सेवा करते. आजपर्यंत माझी भरभराटीने प्रगतीच झाली. त्यामुळे कसं असतं की देव काय रिझल्ट देतो म्हणजे तुमचं मन किती पॉझिटिव्ह आहे, देवाबद्दल तुमचे भाव, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती किती सकारात्मक आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सेवा करा. तुम्ही जे माझ्या पूजा साहित्य बघता, जसं की बघा, श्रीयंत्र आपल्याकडे मिळतं आहे, डिश पण मिळेल तुम्हाला. हा चांदीचा कामाक्षी दिवा, चांदीचा बघा इच्छापूर्ती कलश, त्यासोबत बघू शकता. आता श्रीयंत्राच्या समोर किंवा लक्ष्मी मातेच्या समोर असे तुम्हाला गजांत लक्ष्मी पण ठेवायचे आहेत बरं का. कारण गजांत लक्ष्मी ही लक्ष्मी मातेचं आणि विष्णूंचं स्वागत करतात, धनाचा वर्षाव करतात. तर हे घरामध्ये असणं वर सोंड्याचे गजांत लक्ष्मी हे आपल्याला प्रगतीकडे, सक्सेसकडे घेऊन जात आणि खरंच शुभ मानलं जातं. तर बघू शकता, हे 3 इंच गजांत लक्ष्मी आहेत बरं का, अगदी छोटेसे आहेत. आणि तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता ते सगळं पूजा साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि श्रीयंत्राला बघा 108 कमळ वाहतात, पण आता सध्या कमळ आपल्याकडे मिळणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपण 108 कमळ गट्ट्याच्या मण्याची माळ आपण श्रीयंत्राला घालणार आहे. आणि गजांत लक्ष्मी जे आहे ते समुद्र मंथनातले एक रत्न आहे. त्यामुळे बघा, ते धनाचा वर्षाव करतात आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन करतात. आपल्या घरामधले बघा सगळे कामं मार्गी लागतात. गजांत लक्ष्मी असणं व्यवसायात आणि घरात
खूप शुभ असतं. आता तुम्ही जर एखाद्याच्या पूजेला चाललाय तर मी आवर्जून सांगते की त्यांना अशा गोष्टी द्या की ज्याने त्यांची प्रगती होईल. तुम्ही कोणाला भेट गिफ्टसुद्धा गजांतलक्ष्मी देऊ शकता, त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. तर अशी विष्णुलक्ष्मीची आज बघा तुमच्या सर्वांसोबत पूजा सेवा झालेली आहे. आता बऱ्याच ताईंनी मला कडी बाउलबद्दल विचारले, म्हणे काहीतरी नवीनच सेवा आहे ही कडी बाउलची. तर वाईट काय आहे सांगा? कधी कधी बघा आपल्या घरामध्ये 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये कुठेही नाणे पडलेले असतात. म्हणजे कसं आहे, लक्ष्मीची इज्जत, रिस्पेक्ट आणि किंमत केली तर लक्ष्मी नांदते. लक्ष्मीचा अपमान झाला तर लक्ष्मी कधीच टिकत नाही. तर बघा त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे तुमच्याकडे कॉईन नाणे साठतील, म्हणजे ती सेवा ही माझी स्वतःची आहे बरं का. कारण प्रत्येक सेवा ही माझी स्वअनुभवातली असते आणि ती कॉपी होते, तुम्हाला माहिती आहे. आणि तर बघा तुम्ही अशा प्रकारे बघा त्या बाउलमध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी पैसे पडलेले असतात. हे बघा इथं असा बाउल आहे, बघू शकताय कस्तुरी, ह्याच्यामध्ये पैसे आहेत खूप सगळे आणि ह्याच्यावरती मी अशी पोटली आणि मोतीशंक कालच सेवा केली आहे बघा. तर अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा छानशी सेवा करू शकता. कारण इथं तिथं पैसे पडण्यापेक्षा एक सेवा होते, लक्ष्मीची आपण पूजा करतो, लक्ष्मीला आपण रिस्पेक्ट देतो आणि त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल आणि चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. तर कोणी काय म्हणतं ह्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, स्वतःला चांगलं वाटत असेल ना तर प्रत्येक गोष्ट माणसाने करावी. कारण स्वतःला चांगलं वाटतंय ना, मग कुणाला काय वाटायच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसावं. कारण कसं असतं, बरेच लोक मी बघते मला भेटतात की नातेवाईक चांगले नाही आहेत, घरचे त्रास देतात किंवा खूप खूप काही गोष्टी मी ऐकते. मग मला काय वाटतं की आपण नातेवाईक आपले देव असू शकत नाही का? देव आपले मित्र असू शकत नाही का? देव आपला परिवार असू शकत नाही का? आणि देव आपलं सगळं काय असू शकतो. तर बघा तुम्ही देवाशी जोडा. जेव्हा आपण भगवंताशी जोडतो ना तेव्हा आयुष्यामध्ये कोणत्याही नात्याची कशाचीच कमी भासत नाही. अगदी बघा सगळं काही देव देतो, फक्त भगवंताच्या चरणाशी राहा. प्रत्येकाला मी नेहमी पॉझिटिव्ह काही ना काही सांगायचा प्रयत्न करते. कारण भरपूर जण दुःखी असता, मला भेटायला येता. कधी कधी माझी तुमची भेट होत नाही, पण तुमच्या कमेंट किंवा तुमच्या भावना माझ्यापर्यंत नेहमी पोचत असतात. तर श्रीयंत्राची सेवा झाल्यानंतर त्याला कमळगट्ट्याची तुम्हाला माळ घालायची आहे. 108 कमळगट्ट्याची माळ. हे कुंकू जे आहे ते रोज आपल्याला आंघोळ केली की लावायचं आहे आणि हळद लावायची आहे. कपाळाला ओम श्री विष्णवे नमः, दोन्ही कानापाठीमाग ओम श्री विष्णवे नमः, गळ्याला ओम श्री विष्णवे नमः, मानेला. कारण 4 जागेत तुम्ही हळद लावत असाल तर दिवसभर सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत नांदते. आणि कसं असतं माहिती आहे, कधी कधी बघा देवाची सेवा केल्यानंतर घरातला त्रास अचानक वाढतो, असं बऱ्याच जणांचं होतं. तरी काही घरामध्ये निगेटिव्हिटी असते ना, ती आपल्याला सेवा किंवा देवाच्या गोष्टी करू देत नाही. तर बघा तुमच्या घरामध्ये जास्त मंत्रजप किंवा एखादं नामस्मरण किंवा एखादं तुमच्या घरामध्ये मंत्र चालू झाला की निगेटिव्हिटी हळूहळू आपल्या घरातून निघून जाते. कारण त्या मंत्राची पॉवर खूप मोठी असते, पण ती पॉवर तुमच्या मंत्राची सिद्ध करण्यासाठी कितीही, कधी कधी बघा सेवा चालू केली, पूजा चालू केली की अचानक घरामध्ये वाद होतात, भांडणं होतात, ती सेवा करू वाटत नाही, देवावर जाऊ वाटत नाही, असं बऱ्याच जणांसोबत घडतं. तर बघा ती निगेटिव्हिटी तुम्हाला देवापर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे बघा जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मंत्र नामस्मरण करता येईल तेवढं करा. कारण त्या मंत्राच्या ताकदीने, शक्तीने ती निगेटिव्हिटी तुमच्या घरातून कायमची दूर होते. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला एक मोटिवेशनल मार्गदर्शन आणि मी अगदी कुंकुमार्चन रात्री केले बरं का, कारण दिवसभर वेळ नाही भेटला, पण सेवा होते. कारण माझ्या मते असं आहे की देवाच्या सेवेला कोणताही टाईम नाही आहे. फक्त कसं आहे 1 ते 3च्या दरम्यान कोणती सेवा नाही करायची दुपारी, बाकी तुम्ही सेवा करू शकता. सेवा करण्यासाठी माणसाचं मन पवित्र पाहिजे, सकारात्मक पाहिजे. तुम्ही जर जॉबवरून येत असाल, सकाळी वेळ भेटत रात्री तुम्ही आंघोळ करून, स्नान करून किंवा निवांतसुद्धा हे कुंकुमार्चन तुम्ही अगदी करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंनी आमच्याकडे ही कामधेनू बघू शकता, सुरभी कामधेनू. ह्याच्यावरती बघा एकूण बघा गाई म्हणजे काय, आपल्या हिंदू धर्मात गाईला पवित्र मानलं जातं आणि ही समुद्र मंथनातून आलेले एक रत्न आहे. आणि गाईच्या 33 कोटाचं दर्शन, 33 कोटी देवांचं दर्शन आपल्याला गाईमध्ये म्हणजे गौमातामध्ये होतं. तर ही कामधेनू ही प्रत्येकाने नक्की घ्या, आपल्याकडे मिळते. तर आजची पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या इन्स्टा पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.